संघर्ष अशा व्यक्तीच्या वाट्याला येतो की त्या संघर्षावर मात करून एका यशाच्या शिखरावर पर्यंत जाता येतं. अशा या संघर्षमयी योद्ध्याची म्हणजेच ज्यांची नुकतीच 2020 ला PSI पदी निवड झाली असे सुधीर चौगुले सर यांची आज आपल्या कट्ट्यावर जी काय असणार आहे ती मुलाखत असणार आहे. सरांचं वैशिष्ट्य असं आहे की परिस्थितीचा बाऊ न करता सरांनी 2020 मध्ये अनाथ या प्रवर्गातून पहिला क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. सरांचा संपूर्ण जो जीवन प्रवास आहे तो या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. मला इन्फिनिटीच्या कट्ट्यावर बोलवल्याबद्दल मी तुमचा खरंच आभारी आहे आणि इंटरव्ह्यू द्यायला मी खूप उत्सुक देखील आहे. थँक्यू. सर मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुमचं अनाथ ह्या प्रवर्गातून सिलेक्शन झालेलं आहे. हो. म्हणजे तुमचं बालपण हे खूप संघर्षात असणार आहे. कसं होतं बालपण आणि तिथून पुढे एज्युकेशन कसं झालं? अगदी सुरुवातच करायची झाली तर मी माझ्या आईची आठवण काढतो. मला आईचा चेहरा देखील आठवत नाही. मी 3 वर्षाचा असताना माझी आई वारली आणि माझे वडील 7 वर्षाचे असताना वारले आणि माझा सगळा सांभाळ माझे आजोबा, माझे चुलते यांनीच केलं. म्हणजे अतिशय खडतर म्हणता येईल, कारण मी आता इतर बालकांचं जीवन बघतो जे पॅरेंटिंग असतं, जे आई वडील जे सांभाळ करतात, त्यामध्ये मला त्या गोष्टी त्या वयात अजिबात भेटल्या नाहीत जास्त प्रमाणात. आणि आता त्याचं मी दुःख देखील व्यक्त करत नाही, कारण की इट्स अ पार्ट ऑफ माय लाईफ आणि मी आता तो जगलेलो आहे. आणि त्यातून मला एकच समजलं की जगत राहिलं पाहिजे, कारण आपल्याला आई वडील नव्हते ठीक आहे, पण काही लोकांना हात नसतात, काही लोकांना पाय नसतात, ते देखील जगतात. तर ईश्वराने मला खूप काही दिलं होतं. मी बोलू शकतो, काही लोकांना बोलता पण येत नाही. तर मी या पॉझिटिव्ह अप्रोचने जीवन जगत आलो बालपणापासून. आणि माझं साधारणतः 10वी पर्यंत मी गावातच शिकलो आणि माझ्या चुलतीने खूप माझा सांभाळ केला त्यावेळी. म्हणजे संपूर्ण जे तुमचं जे सांभाळ आहे तो तुमच्या चुलतीनेच तुमचा केलेला आहे. तुम्ही अनाथ बालगृहामध्ये वगैरे राहिले होते का? ज्यावेळी माझी आई वारली होती त्यावेळी आमच्या घरचे सगळेच अटक होतात. आता मी पोलीस अधिकारी आहे म्हणून मी सांगतो की 7 वर्षाच्या आतमध्ये एखादी वैवाहिक स्त्रीचा जर संशयितरित्या मृत्यू झाला तर त्याचं पहिलं संशय हा तिच्या सासरच्या घरावरच जातो. त्यामुळे आणि माझ्या मामाकडल्याने त्यांच्यावर गुन्हा देखील नोंदवला होता. सो सगळेच अटक होते माझ्या घरचे, म्हणजे माझे चुलते, आजोबा. आणि खूप ट्रॅजिक सिच्युएशन होती. म्हणजे आमच्यावर एक लहान मुलगा म्हणून मी, माझी बहीण, आणि त्यावेळी मला बालगृहात ठेवण्यात आलं होतं. मला सांभाळायला कोणच नव्हतं. त्यामुळे साधारणतः मी 2-3 वर्ष त्या बालगृहात राहिलो होतो. आणि नंतर पुन्हा ते जामीन मिळाल्यानंतर माझ्या चुलत्यांना त्यांनी मला परत घरी आणलं सांभाळ. बालगृहातलं वातावरण आठवतंय लहानपणीचं? कसं होतं वातावरण बालगृहातलं? माझ्या बालगृहाबद्दल मला अभिमानच वाटतोय. बालगृहामध्ये तिथं गेल्यानंतर डिसिप्लिन हा माझ्या जीवनातलं सुरुवातीची तिथंच. विशेष टायमातच उठावं लागतं, उशिरा नाही, लवकर नाही. आणि अभ्यास सकाळून करून घ्यायचे ते. जेवण्याची एक विशिष्ट पद्धत होती, म्हणजे श्लोक म्हटल्याशिवाय म्हणजे जेवायला हात लावायचं नाही हे वगैरे. आणि म्हणजे अन्नाची पण किंमत खूप कळाली त्यावेळी. आणि त्यावेळी एक खूप आतुरता आणि वाट पाहायचो मी, ते म्हणजे कोणीतरी भेटायला येईल मला. कोणीतरी भेटायला येईल. पण त्यावेळी माझे सगळेच घरचे अटक वगैरे असल्यामुळे मला कोणी भेटायला यायचं नाही. माझ्या मित्रपरिवार इतके दुसरे होते, त्यांना भेटायला यायचं आणि थोडंफार रडायचो मी त्यावेळी. मी आणि माझी बहीण खूप रडायची. आणि तुम्हाला बहीण सुद्धा आहे? हो, ती खूप रडायची. असं होतं ते बालगृहातला. आणि बालगृहात म्हणजे कपड्यापासून म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत त्यावेळी किंमत कळायची, कारण ते लगेच भेटायचं नाही. मागणी केल्या भेटणाऱ्या वस्तूची किंमत नसते, परंतु ते म्हणजे पण तो काळ देखील मी समजतो की तो एक पार्ट ऑफ लाईफ. आणि मी आता ते मूव्ह ऑन पण झालेला आहे खूप प्रमाणात. म्हणजे सुरुवातीचं जे जीवन आहे ते बालगृहात गेलं. आईचा वयाच्या 3ऱ्या वर्षी सर असताना आईचा मृत्यू झाला, 7व्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला आणि केसेसच्यामुळे सगळी फॅमिली आत असताना सरांचं सुरुवातीचं जे जीवन आहे बालगृह. पण मला असं वाटतं की सर आता मी तुमच्याकडे पाहताना मला असं वाटतं की जे तुम्हाला लहानपणी जे बालगृहामध्ये जे संस्कार मिळाले त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट आता तुमच्या जीवनावर आहे असं मला तरी वाटतं. तुमचं काय मत आहे? हा, मी अतिशय बालगृहाला मी देतोच महत्व, कारण की त्यांनी शिस्त नावाचा प्रकार मला शिकवला. शिस्त म्हणजे काय असतं? डिसिप्लिन. सकाळी योग्य टायमात उठायचं, युनिफॉर्म वगैरे क्लीन ठेवलेला पाहिजे. तुम्हाला शाळेत पाठवणार आहेत, तुमचं जो होमवर्क दिलेला आहे तो मी रात्रीच पूर्ण करायचो. सकाळी मला खूप कंटाळा यायचा लिहिण्याचा वगैरे. आणि मग मी त्यावेळी जायचो मी तसं शाळेमध्ये. आणि आमचे शिक्षक हे सांप्रदायिक हे होते,
संत ज्ञानेश्वर बालक आश्रम असंच नाव होतं त्याचं. ओके. आणि ते संप्रदायाचा देखील प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे आपसुकच आमच्यावर देखील व्हायचा. त्यावेळी आमच्यातले काही जण ते पकवाज वाजवायला वगैरे खूप शिकले. मी काही शिकलो नाही तसं म्हणायला, कारण कमी वेळ पण होतं, मी खूप वेळ नव्हतो तिथं. तर अशाप्रमाणे मी नक्कीच मानतो तिथला काही अंशी परिणाम हा मी आज पोलीस अधिकारी असण्यामागे असू शकतो. ओके. बालगृहानंतर चुलता चुलतीने सांभाळ केला, मग तिथून पुढचं जीवन जे शाळेमध्ये 10वी पर्यंत घालवलं ते कसं होतं? कारण आई वडील नसताना खूप साऱ्या समस्या असतात. आई वडिलांकडून काहीतरी भेटण्याची अपेक्षा असते. आई वडिलांना आपण कोणतीही गोष्ट बिनधास्त मागू शकतो आणि ते बालपण असतं, त्या बालपणामध्ये कळत नाही की आपल्याला काय आहे, परिस्थिती काय आहे हे समजत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपली जी काका काकू आहेत त्यांनी कसा काय तुमचा सांभाळ केला? मी सुरुवातीला सांगितलं आमचं एकत्र फॅमिली आणि कधी विभक्त होण्याची वेळ आमच्यावरती आली नाही, कारण माणसं संपत गेली एक 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 परिस्थितीनुसार. माझे आजोबा खूपच जिद्दीचे आणि दुर्दैव असं की त्यांना देखील त्यांच्या बालपणी आई वडील नव्हते. ओके. मग त्यांना माझ्या बालपणात त्यांना त्यांचं बालपण दिसायचं कदाचित असं मला वाटतंय. आणि मग त्यांनी माझा प्रचंड लाड करायचा, म्हणजे प्रचंड. माझ्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स बिल्डअप करण्याचं काम त्यांनी केलं त्यावेळी. त्यांनी सांगितलं ह्या जगात घाबरण्यासारखं काहीच नाही, फक्त परिस्थितीला सामोरे जायचं, ही शिकवण त्यांनी मला दिली त्यावेळी बालपणात. परंतु ते शब्दातून नाही दिली, कृतीतून दिली. मला त्यांच्या कृतीतून दिसत होतं ते. आणि त्यांची खूप इच्छा होती की मी शिकून काहीतरी मोठा व्हावा. आज माझे आजोबा ह्यात नाही आहेत, ते 2011 साली वारले मी 10वीला पास आउट झाल्यानंतर. तर मी आज त्यांना खरं म्हणजे स्मरण करतो आणि खरंच म्हणजे माझं पद मी कदाचित ते असते तर खूपच आनंद झाला असता, परंतु मी त्यांच्यासाठी हे माझं पद देऊ शकतो, म्हणजे त्यांच्यासाठी असं मी म्हणू शकतो. आणि चुलता चुलतींचं बघायचं झालं तर मी त्यांचा मुलगाच, म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी पोटाला जन्मलेलो, पण त्या माऊलीला मी असं लहान लेकरूच होतो ना. ओके. माझ्या काकीला. आणि मग ती काकी म्हणण्यात आलं, ऍक्च्युली मी ती आईच आहे माझी, पण मी तिला काकी म्हणतो. तर तिनं बालपणापासून खूप चांगला सांभाळ केला. शेवटी 4 लेकरं म्हणल्यानंतर थोडा त्रास होणारच. आणि फायदा मला ह्याचा झाला की थोडासा मोठा होतो मी, त्याचा फायदा खूप झाला. आणि मी हुशार होतो हे मला वेळोवेळी समाजातील लोकांनी असं सांगायचे किंवा तू काहीतरी होणार, तू हुशार आहेस वगैरे. पण असं काही नव्हतं, मी स्मार्ट होतो. हुशार आणि स्मार्ट मध्ये थोडासा फरक आहे. अभ्यासात असे काही खूप काही गुण पडायचे नाहीत, परंतु सिच्युएशन हँडल करण्याची जी सवय होती ती तिथूनच सुरू झाली होती. मग तिथून पुढचं एज्युकेशन कुठपर्यंत झालं तुमचं? माझं पहिली ते दुसरी माझं बालगृहातच झालं. एवढं मी मला जास्त प्रमाणात तिथलं आठवत नाही. नंतर मी 2री ते 7वी पर्यंत माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोराळा या ठिकाणी, माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे, तिथं माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं. 8वी 9वी 10वी मी आमच्या गावात वरची शाळा म्हणतात त्याला, त्या शाळेचं नाव आहे श्री माध्यमिक शाळा श्री संत गोरोबा काका महाविद्यालय आहे. आणि तिथं माझं 8वी ते 10वी शिक्षण झालं. तिथं देखील खूप कठीण काळ होता, म्हणजे मला मुळामध्ये शिकवावं ह्या मताचे जास्त लोक नव्हते. मग माझ्या आजोबांची इच्छा होती मला मी शिकावं. आणि मग त्यावेळी मला त्यांनी असं सांगितलं की हा मुलगा हुशार आहे, तर तिथल्या शिक्षकांनी मला तिथल्या बोर्डिंगला ऍडमिशन दिलं. हा होतकरू मुलगा आहे, ह्याला शिकू दिलं पाहिजे. मग 8वी 9वी 10वी मला तिथल्याच बोर्डिंगमध्ये ठेवलं आणि तिथंच मी अभ्यास केला. आणि तिथं राहून तिथं देखील थोडासा शिस्तीचा परिणाम झाला बोर्डिंगमध्ये. आणि 3 वर्ष तिथंच 10वी पास झालो मी. आणि 10वी नंतर तुम्ही जे शिक्षण केलंय ते YCM मधून केलंय? 11वी 12वी मी कॉलेज केलं, म्हणजे 11वी तर खूपच कमी केली आणि सायन्स घेतलं होतं. आणि हा पॉईंट मला नक्कीच सांगावा वाटतो की 10वी हा जीवनातील खूप टर्निंग पॉईंट असतो एखाद्या व्यक्तीच्या. आणि नेमकं मी त्यावेळी धाडस केलं की सायन्स घ्यायचं. हे धाडसच म्हणतो मी, म्हणजे आयुष्याचे काही छोटे छोटे निर्णय असतात. किती पर्सेंटेज होते 10वीला? 10वीला मला 67% होते आणि मी ओव्हरऑल वर्गामध्ये 3रा आलो होतो कॉमनली. आणि माझ्यापेक्षा हुशार मुलं होते वर्गामध्ये, मी मीडियम लेवलचा. पण मी सायन्स घेतलं. सायन्स घेण्याचं प्रमुख कारण मला 7वी मध्ये एक गिराम सर म्हणून होते, त्यांनी मला माझा कॉन्फिडन्स बिल्डअप केला होता इंग्रजी संदर्भात, किंवा तुला इंग्रजी येते, तू थोडं जमतंय तुला. आणि त्यांनी खूप इतर गोष्टींनी त्यांनी सपोर्ट केला मला सरांनी. आणि मग त्याचा फायदा मला 11वीला सायन्स घेताना झाला. 12वी सायन्स खूप कमीच मार्काने पास झालो, परंतु हे मार्क मला आज मॅटर करत नाहीत. मॅटर करतो तो माझा कॉन्फिडन्स. त्यावेळी मी जर सायन्स घेतलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो मी तुमच्या समोर आज कॉन्फिडेंटली बोलू पण नसतो शकलो. कारण की काहीतरी म्हणतात ना की तुम्ही निर्णय घेतला पाहिजे त्या परिस्थितीमध्ये. पराभवाची काळजी करू नका, म्हणजे तुम्ही तिथं हारणार आहोत
आणि तुमचा तिथं अपमान होणार आहे. ह्या गोष्टीचा विचार न करता जर तुम्ही धाडसी निर्णय घेतला, परिणाम चांगले मिळणारच आहेत. 12वी सायन्स पास झाल्यानंतर मग मी पुण्याला आलो. पुण्याला परिस्थिती बेताचीच. माझे आजोबा पण वारले होते 10वी नंतर आणि माझे चुलते शेतीवरती ठीकठाक 5 एकर शेती आहे आमची, ठीकठाक चालायचं. पण मग आता मी असं ठरवलं होतं मी स्वतःच की स्वावलंबी बनायचं. हां, आणि मग मी त्यावेळी निर्णय घेतला जॉब करत करत शिकायचा आणि वायशेमला ॲडमिशन घेतलं. वायशेमला ॲडमिशन घेतलं आणि मी 3 वर्ष चांगली UPSCचा अभ्यास केला. परत 3 अटेम्प्ट देखील दिले. पास नाही झालो, बट आय ट्रायड माय UPSC पण केली. हो केली, त्यावेळी केली. पास नाही झालो, पण त्याचं दुःख अजिबात नाही. मी असं रिकमेंड करेल की म्हणजे तरुणांना की एक तरी वर्ष UPSC करा तुम्ही. इंडियन एक्सप्रेस, द हिंदू वाचत राहा तुम्ही, ते सरकारी जर्नल्स येतात ते बघत राहा. तुम्हाला त्यातून ब्रॉड व्ह्यू ॲज अ सिटीजन म्हणून भेटतो आणि मला तो भेटत गेला UPSCमुळे. आणि मी जॉब पण केले पुण्यात, म्हणजे स्वावलंबी होतो. मी फर्स्ट इयरपासून, मी फर्स्ट इयरला पुण्यात आल्या आल्या एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये मी ऑफिस बॉय म्हणून काम करायचो. मी सगळ्यांचा एवढा प्रिय होतो की मला कधी कधी त्या बिल्डरांच्या मिसेस त्यांचा डब्बा मला जेवायला द्यायचा, म्हणजे घरी येऊन करून आणून. एवढा मी आवडीचा ऑफिस बॉय होतो त्यांच्या, कारण की मी कामं खूप क्विक करायचो आणि स्मार्टली कामं करायचो त्या पण वेळी. त्यानंतर मग मला आता UPSC करायची म्हटल्यानंतर मी सिक्युरिटीचा जॉब चूज केला. 2 मिनिटं, आता UPSC कडे यायच्या आधी 2 मिनिटं, 12वी सायन्स झालं, मग त्यानंतर YCM कडे परिस्थिती नव्हती म्हणून BA केलं का? UPSC करायची स्पर्धा परीक्षा असं अजिबात नाही, असं अजिबात. माझं अजूनही मत आहे शिक्षण घेण्यासाठी जास्त पैसे लागत नाहीत. मी तुम्हाला आव्हान करतो, इथं जे लोक शिक्षणासाठी म्हणतात की पैसे नाहीत वगैरे, तुम्ही 10 लोकांना बोलून बघितलंय का की तुमची फीसची अडचण आहे? तुम्ही बघा, एकदा बघा बोलून. हे बोलत नाहीत लोक आणि परिणाम म्हणतात की मला चांगलं शिक्षण भेटलं नाही. तुमच्या आजूबाजूच्या 10 पैकी 9 लोक अपमान करतील, पण एक व्यक्ती तुमची फीस भरेल. हे मला म्हणायचं. आणि मग मी चूज केलं होतं की BA करायचे आणि YCM मधून करायचे. इट इज माय ओन डिसिजन. ओके, आणि मी ते केलं. सर, एकतर संभाग केलाय काका काकूंनी, हो, त्यानंतरचं एज्युकेशन आणि ग्रामीण भागातून तुमचं एज्युकेशन झालंय. हो. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही 16ला स्पर्धा परीक्षेमध्ये एंट्री करता की जिथं खरंच आजही अनिश्चिततेचं क्षेत्र मानलं जातं, आपल्याला कोणताही तशा प्रकारचा सपोर्ट नाही. एक तर शेती जरी 5 एकर असेल तरी धाराशिव ह्या पट्ट्यातून येतात की जो दुष्काळग्रस्त भाग आहे, की जिथं आर्थिक याच्यामध्ये आजही तुमचा जो जिल्हा आहे तो शेवटच्या 4 मध्ये आहे. अशी सगळी परिस्थिती असताना एवढी मोठी डेअरिंग का केली की 16 नंतर आता UPSCच करायचं? हे डेअरिंग कुठून आली? मला आठवतंय, प्रथमतः माझ्यावरती UPSC करण्याचा परिणाम असा, म्हणजे ते यूट्यूबचे स्पीच वगैरे बघणं, म्हणजे किंवा हे असं पण असतं काहीतरी, ते लोक एवढे सुंदररित्या वर्णन करायचे की ते अस्तित्वात नाहीये तसं, बरं का. म्हणजे एवढं सुंदर वर्णन त्यांनी केलं की एवढा संघर्ष झाला, संघर्षानंतर एवढं मोठं फळ भेटलं वगैरे. इट वॉज प्रिलिमिनरी एक्साइटमेंट किंवा अशी पण असते UPSC वगैरे. आणि मला पोलीस होण्याची थोडी आवडच होती. म्हणजे आता वाटतंय कठीण काम आहे खूप, पण आवड प्रचंड होती किंवा पोलीस व्हायचं. आणि त्या याच्यातून मग काय पोलीस होता येईल, तर मग IPS कसं होता येतं, तर मग UPSC. ह्या लेवलनं मी त्यावेळी डिसाईड केलं की UPSC करायचे आपण. आणि प्रचंड मला माझे सुद्धा खूप सारे मित्र म्हणतात की तुझा आत्मविश्वास थोडासा जास्त आहे. मग मी त्यावेळी त्यांना उत्तर देतो की आत्मविश्वास कमी असण्यापेक्षा जास्त असणं चांगलं ना. कधीही चांगलं, बरोबर आहे. ओव्हर कॉन्फिडन्स हा माझं नुकसान करेल, परंतु डिप्रेशन माझं किती नुकसान करेल. म्हणजे अंडर कॉन्फिडन्स मी काहीच ठेवलं नाही लाईफमध्ये. ट्राय करायचं, पण हा टाइम बॉन्डेड. 2 वर्ष किंवा 3 वर्ष करायचं, त्यातून नाही आउटपुट निघालं तर बाहेर निघायचं. कारण काय झालेलं आहे आजच्या काळामध्ये, मी बघतोय माझ्या सभोवताली मित्र वगैरे सगळे टाइम बॉन्डेडच नाही आहेत, अजिबात नाही आहेत. काही जण तर माझे 33 वर्षाचे मित्र आहेत. 33 वर्ष म्हणजे जोक आहे का? जोक नाही. आणि आम्ही सुरुवात कधी केली होती त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी. 8 वर्ष तुम्ही घालता आणि अल्टिमेटली ते ह्या पॉइंटवर आलेत की आता या वर्षी मी क्लर्क काढतो. आय रिस्पेक्ट दॅट पीपल. ओके, काय परिस्थितीला सामोरे जाताय तुम्ही, तो निर्णय चूज करताय. पण बघा, मग तुम्ही 8 वर्ष घातले आणि तुम्ही आज क्लर्क होताय, तर इज इट हॅपी ऑर नॉट? कारण की त्यामध्ये फक्त एक स्टेप सॅटिस्फॅक्शन आहे किंवा ठीकठाक सॅलरी भेटेल आणि, परंतु मला असं वाटतं की तुम्ही खूप वेळ घालवलाय 8 वर्ष. म्हणजे आता इकडं मी सदाशिव पेठेत थोडं लवकर आलेलो आहे. मी जे बघतोय, जे लोक साधारण होते आज ते पुण्यामध्ये फ्लॅट वगैरे घेऊन राहत आहेत, कारण की त्यांनी बिझनेस केला. माझं म्हणणं आहे की एक टाइम बॉन्डेड वेळेतच MPSC करावी, जास्त वेळ करूच नाही, खरंच करू नये, कारण लाईफ त्याच्यापेक्षाही बियॉन्ड आहे काहीतरी. सर, MPSC करायचं म्हणलं तर तुम्ही युट्यूबला जे ऐकलं, आता युट्यूबला जर ऐकतो तर प्रत्येक अधिकाऱ्याचं म्हणणं असतं की 10-10 तास 12-12 तास हा अभ्यास करणं गरजेचं आहे.
अशा वेळामध्ये की आता आपल्याला युपीएससी करायची, समोरच्या अधिकारी सांगतायत 12 तास आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपण तर ऑफिस बॉयचं काम करत होतो, 12 तास अभ्यास करायचा आहे म्हणलं की मला पैशाची खूप जमाजमव करावी लागणार होती. मग अशा वेळेस जॉब करून केलं का कुणी मदत केली तुम्हाला? कसं होतं तुमचा प्रवास? मी 2019 पर्यंत मी अत्यंत स्वावलंबी आणि स्वाभिमानी व्यक्ती होतो, म्हणजे अत्यंत. त्याबद्दल मी म्हणजे कोणी असं चॅलेंज पण करू शकणार नाही. माझ्यात तो स्वाभिमान होताच की स्वावलंबी राहायचं. आणि स्वावलंबी राहण्यामागे माझे खूप फायदे झाले. म्हणजे मी असा म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं तर मिंदा राहणं वगैरे अजिबात नाही राहिलो मी. आणि त्यातून मी अभ्यास करायचो, पण मग इनडिसिप्लिन, म्हणजे टाइम फिक्स नसायचा. कधी कधी मला डेच्या शिफ्टला पण थांबवायचे ते. मग जसा टाइम भेटेल तसा मी अभ्यास केला, पण मी असं अजिबात म्हणणार नाही की मी 10 तास अभ्यास केला. मला तर वाटतं हे एक म्हणजे लोकांना नको त्या गोष्टीत अडकवण्याचे एक प्रकारे प्रभाव आहे. 10 तास तुम्ही अभ्यास करता, अरे तुम्ही एका जागेवर 10 तास बसता, म्हणजे तुम्ही तर मग 6 महिन्यातच युपीएससी पास व्हायला पाहिजे, मला असं वाटतंय. कारण की तुमचं शेड्यूल कसं होतं अभ्यासाचं? माझं शेड्यूल बेसिकली मी नाईट ड्युटीला असायचो. आणि बऱ्याच वेळा ते ऑफिसेस असायचे, मी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, तर ते ऑफिसेस 10 पर्यंत बंद होऊन जायचे. ऑफिसेस बंद झाल्यानंतर मला वेळच असायचा, साधारण मी 2 तास तरी रात्री अभ्यास करायचो आणि सकाळी मी थोडं उशिरा उठायचो, 7:30-7ला किंवा कधी कधी लवकर पण. आणि ते झाल्यानंतर लायब्ररीला जायचं. लायब्ररीत मी जी 8-12 तासाची जी काय लायब्ररी लावली होती त्यात काय मी कंटिन्यू अभ्यासच करत नव्हतो हे स्पष्टपणे. आणि मला पेपर वाचायची लय आवड असायची, मी कधी कधी पेपरच 2-2 तास वाचायचं. म्हणजे ह्या पण चुका माझ्या झाल्या. आणि मला वाटतं की मी असा काय खूप वेळ अभ्यास केला असं मी म्हणणारच नाही, मी कमीत कमी वेळ अभ्यास केला असं म्हणतो. सर, आता रिझल्ट जर लागले तर गावोगावी ह्या मिरवणुका निघतात, गुलाल असतात, फटाके उधळतात. याच्याकडे बघून काही मुलं मोटिवेट होतात की नाही आपणही स्पर्धा परीक्षा करावी. मग खरंच कुणी केली पाहिजे स्पर्धा परीक्षा? असं मोटिवेट होऊन केली पाहिजे का सेल्फ मोटिवेट असलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? हा एक जनरल क्वेश्चन आहे. म्हणजे तुमचा क्वेश्चन हा फक्त एमपीएससी क्षेत्रातच नाही. जर मी एखाद्याला विचारलं की तू असा मोटिवेट का झाला ह्या गोष्टीतून, तर मोटिवेशन हे कधीही मला वाटत नाही की बाहेरून मिळायला पाहिजे. बाहेरचं मोटिवेशन मॅक्सिमम 8 दिवस 10 दिवस राहतं. माझ्या तर मते आता माझ्यावर तरी मी खूप चांगले चांगले पुस्तकं वाचतो, ते पुस्तक लिटरली मला 8 दिवसानंतर वाटतात की इट्स ओके, हे पण असू शकतं, अशा प्रकारची पण माहिती असू शकते, अशा प्रकारचं पण ज्ञान असू शकतं. 9व्या दिवशी कॉमन होऊन जातं माझ्यासाठी. मग तुम्ही सेल्फ मोटिवेटेड राहिलं पाहिजे. आता मला IPS बनायचं होतं, मी आलो होतो पुण्यामध्ये, पण मी सेल्फ मोटिवेटेड होतो. मला असं काही नांगरे पाटील येऊन भेटले नव्हते की बाबा तुला IPS व्हायचंय, तू बन, तुझ्यात क्वालिटी आहे. नो बडी म्हणजे तसं इन्स्पायर केलं नव्हतं. हां, पण सुरुवातीला मी म्हटलं की ॲट द अर्ली स्टेज की मला यूट्यूब पण म्हणता येणार नाही, ते क्लिप्स असायच्या, ते डाउनलोड करून कुठून तरी मिळायच्या, त्या जुन्या गोष्टी आहेत. मी त्या अधिकाऱ्यांचे नाव घेत नाही आता, ते म्हणजे ते अचानकपणे पटलावरतून गायब आहेत ते लोक. तर मला असं वाटतं की तुम्ही मिरवणुकीचं पण बोललात, तर मी मिरवणुकीबद्दल पर्टिक्युलर सांगतो. ही मिरवणूक ही लोकाला मोटिवेशन करण्यासाठी कमी असते, परंतु या व्यक्तीने जो 5-6 वर्ष संघर्ष केलेला असतो, त्या संघर्षाच्या काळात त्यानं जी सोसलेल्या गोष्टी असतात ते त्या मिरवणुकीतून तो प्रतीत करत असतो. त्याला असं सांगून द्यायचं की मी 5 वर्ष माझ्या वाया नाही घालवली, हा एक सोन्याचा दिवस होता, यासाठी मी हे 5 वर्ष घालवली. त्या मिरवणुकीमागचा त्या विद्यार्थ्यांचा हा मोटिव्ह असतो बेसिकली, कारण माझी पण मिरवणूक विद्यार्थ्याचं बरोबर आहे, मिरवणुकीचं बरोबर आहे. पण मग असे खूप सारे विद्यार्थी आहेत की किंवा पालक आहेत की याच्यासारखा आपला मुलगा बनावा या हेतूने मुलांना काय करतात, या क्षेत्राकडे की जे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे तिच्याकडे पाठवत आहेत. याच्याबद्दल बोलत होतो. हा, मी ह्याबद्दल पालकांची पहिल्यांदा तर माफी मागतो, कारण मी ओशोला खूप सारं ऐकलेलं आहे. ओशो इज अ ग्रेट फिलॉसॉफर बाय द वे, लोकांना माहीत असेल नसेल. आणि ओशो कदाचित स्पिरिट ऑफ माय नॉलेज अँड स्पिरिट ऑफ माय जर्नी ऑफ होल लाईफ आहेत. तर त्यांच्या संस्काराप्रमाणे मला असं वाटतं की पॅरेंटनी कुठल्याही मुलांवरती फोर्स नाही केला पाहिजे की तो बघ शेजारचा हा मुलगा हा झालाय, DYSP झालाय, तहसीलदार झालाय, हा PSI झालाय, तू का होऊ शकत नाही. पॅरेंटिंग म्हणजे काय असतं माहिती आहे का? पॅरेंटिंग म्हणजे त्या बाळाला मोठं करणं असतं, तुमच्या इच्छा आकांक्षा त्यांच्यावर लादणं नसतं. मला असं वाटतं पॅरेंटिंग बेसिकली. आजकालची पॅरेंटिंग अशी आहे की त्या मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवतात, ते त्यांना असं केलं पाहिजे. आणि त्याचेच रिझन आहेत. खूप मोठ्या IAS कपलच्या मुलांनी वयाच्या 19व्या वर्षी बिल्डिंगून उडी मारून आत्महत्या केली. वाय? तुम्ही विचार करा या गोष्टीचा. मी म्हणत नाही त्याला ते पॅरेंट जबाबदार आहेत, मी असं समजेल जो मेला तोच त्या गोष्टीला जबाबदार आहे. परंतु मी असं वाचलं होतं की सुसाईड इज अ गुड नेम ऑफ मर्डर.
हाऊ इज इट, आय कॅनॉट, म्हणजे मी सांगू शकत नाही ते कसा. पण मग तुम्ही या लेवलपर्यंत विद्यार्थ्यांना का पोहोचवता? तुम्हाला एवढं प्रेशर तुमच्या पॅरेंटनी दिलं होतं का? मी सांगतो नव्हतं दिलं. मी सांगतो यांच्या आई वडिलांनी यांना असा काही दबाव दिला नव्हता तू शिकून मोठाच होणे हेच हो. हे अलीकडल्या काळात सुरू झालेला हा ट्रेंड आहे, हा अतिशय चुकीचा ट्रेंड आहे. मुलांना त्यांचं आयुष्य जगू द्या ना. तो PSI नाही झाला, उद्या तो ऍटलीस्ट छोटा मोठा व्यवसाय तरी करेल, तो तुमचं घर चालवेल, बरोबर ना. तुमची जिद्दच अशी आहे की तो कुठला तरी मोठा अधिकारी झाला पाहिजे. मी या मताशी पूर्णपणे विरोधात आहे. आणि मिरवणुकी वगैरेवरून तुम्ही इन्स्पायर व्हा, ऑब्विसली इन्स्पिरेशन मिळालंच पाहिजे कुठून तरी, पण मग तुम्ही 100% झालाच पाहिजे या मताला ठेवू नका. कुठे मुलं आता सदाशिव पेठेत माझे असंख्य मित्र आहेत, मी विचारतो त्यांना की तुम्ही MPSCचं बेसिक इन्स्पिरेशन काय? नाही आमच्या शेजारी असे झालेत आणि माझ्या वडिलांनी म्हणले परतच यायचं नाही, तू दिवाळी नाही दसरा नाही काय नाही, तू फक्त पोस्ट घेऊन ये. ही पॅरेंटची अपेक्षा आहे. जर त्यांना जगू द्या. वय किती असतो? हे वय असतं कोणतं, पबर्टी एज म्हणतात मला वाटतं. साधारणतः 20 ते 25 हे वर्ष काय खूप ज्ञानवंतांचं वय नाही, हे प्रचंड चुका करण्याचं वय आहे माझ्या तर मते. आणि मी केल्यात, मी 25 क्रॉस झालो आता. प्रचंड चुका करण्याचं वय, त्याला एक्सप्लोर करू द्या त्याची लाईफ, काय चुकीचं काय बरोबर. जिथं जास्त चुकीचं करतोय तो त्यावेळी तुम्ही ऑब्विसली पॅरेंट आहात, तुमचं खूपच लक्ष असतं मुलांवर, लक्षात येतं. पण मला असं वाटतं तुम्ही त्याला एकदम असं डिसिप्लिन, आणि मी बघितलंय ज्यांच्यावरती प्रचंड डिसिप्लिन वाढवलेले मुलं आहेत ते प्रचंड मोठे गुन्हेगार होतात पुढे. हो, हे क्रिमिनॉलॉजीची टर्म आहे. मग हे पॅरेंटनी विचार केला पाहिजे. अपेक्षा ठेवू नका ना, तो करेल प्रयत्न, नाही झाला तर त्याला एकदम आनंदानं माझा मुलगा आहे प्रयत्न केलास तू म्हणून साथ द्या, ही मला पॅरेंट कुणा. आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नाहीये, बाहेर बाकीचे ऑपॉर्च्युनिटी पण आहेत. स्पर्धा परीक्षा म्हणजे तर अतिशय शून्य क्षेत्र आहे माझ्या तर मते. आता मी PSI झालोय, मला फक्त सभोवतालचे 4 लोक ओळखतात, पण हे जग खूप मोठं आहे. आता माझ्याकडे लॅपटॉप आहे, मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर मी अभ्यास करतोय स्वतःहून, कारण की पुढे जाऊन आमचे सुद्धा जॉब जाण्याची शक्यता आहे. आता सरकारी जॉब आहे म्हणून ठीक आहे, परंतु AI आलेला आहे, बिग डेटा आलेला आहे, IoT आलेला आहे, सायबर क्षेत्र एवढं मोठं वाढलेलं आहे, त्यात करिअर करायला लावा ना. एमर्जिंग करिअर आहे ना ते. आज लोकांना डेटा सायंटिस्ट भेटत नाहीत मोठ्या मोठ्या कंपनीला, त्याचा अभ्यास करायला लावा, बरोबर. आणि हे खूप काय रॉकेट सायन्स नाही, खूप अवघड असायला. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, तो हळूहळू शिकत जाईल तो. सर 16 ते 16 सुरुवात, 20 शेवट झाला त्याचा. मग मधले जे 3-4 वर्ष आहेत त्याच्यामध्ये असं कधी वाटलं नाही का की अरे आपण या क्षेत्रात येऊन चुकी केली? ऑब्विसली, व्हेरी नाईस क्वेश्चन सर, आय लाईक दिस क्वेश्चन. मला 2019ला मी UPSC फेल झालो आणि दॅट वॉज माय डिप्रेशन टाइम. ऍक्च्युली मी खूप कॉन्फिडंट लेवलला होतो की मी आता पासच होऊ शकतो UPSC. अभ्यास तेवढा लेवलचा नव्हता, फॅक्ट होता, परंतु ते क्वेश्चन पेपर वगैरे बघून आणि मी 6 मार्काने UPSC फेल झालो. 6 मार्क म्हणजे खूप मोठे आहेत आजच्या पोरांना, ते माहिती आहे. आणि मग मी गिव्ह अप केलं. UPSC नाही, MPSC नाही, काय नाही. मी जस्ट इंडियन एक्सप्रेस वाचत होतो. इंग्रजी माझी खूप चांगली आहे. इंडियन एक्सप्रेस वाचत असताना त्यांनी सांगितलं की स्मार्ट अँड इंटेलिजन्स अँड कम्युनिकेशनमध्ये व्यवस्थित असलेला मुलगा पाहिजे. ॲड होती गोव्याची. मला म्हटलं काहीतरी चेंज पाहिजे. मी त्यांचा इंटरव्ह्यू दिला व्हिडिओ कॉलवरती आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं. विदिन 2 दिवसात मी निर्णय घेतला राज्य सोडायचा. म्हणजे हा पण एक इम्पॉर्टंट भाग आहे आयुष्याचा. मी राज्य सोडलं, MPSC सोडली, सगळं सोडलं आणि मी गोव्याला जाऊन 6 महिने जॉब केला सर. आय हॅड वर्क ॲज हॉलिडे कन्सल्टंट देअर अँड जॉब खूप छान होता, म्हणजे खूप छान. म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये जॉब होता. 1 थिंग, त्यांनी मला राहायला 2 BHK दिला होता. यायला जायला त्यांची गाडी होती. सॅलरी 35,000 रुपये होती. म्हणजे इट वॉज व्हेरी गुड थिंग. आणि मला असं वाटलं की खरंच MPSC क्षेत्राच्या बाहेर देखील विश्व आहे. त्या 6 महिन्यात फील झालं. परंतु परत मी एका मुद्द्यावर येतो की हु आय एम, मी कोण आहे हा प्रश्न मला नेहमी सतवायचा. आणि मी काही आश्वासनं दिलेले वाढत्या वयामध्ये, IPS होतो वगैरे, ह्याची कुठंतरी जे आज पोरं 5, 7, 8 वर्ष झालं ते ह्याच प्रेरणेनं माघारी येऊन अभ्यास करतात. ते म्हणजे अजून 2 वर्ष करतो आणि होईल. परंतु मी येताना खूप कॅल्क्युलेटेड. माझी एक मैत्रीण आहे, जॉब आम्ही करायचो, वैशाली सोनावणे म्हणून. आणि तिला मी असं टेबलवरती बसून कॉफी घेत घेत मी लिहून दाखवलं होतं की मी रफली 2021 पर्यंत मी PSI बनून जाईल. त्याचं रिझन काय की 2018ला आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या अनाथ मुलांना आरक्षण दिलं होतं. आरक्षण भेटलं 1%. ह्या आरक्षणावर येऊयात सर. आरक्षणाच्या मुद्द्यावर येऊयात. हे बऱ्याच जणांना हे अनाथांचा, जे अनाथ मुलं आहेत त्यांना समजत नाही आरक्षणाची प्रोसेस काय असते. तर तुम्ही कसं काढलं हे आरक्षण? मी पहिल्यांदा तर त्याला डॉक्युमेंट काय लागतात आणि ते त्यांनी कसं काढावं आणि तुम्हाला काढताना
खडतर प्रवास लागला कारण सरकारी डॉक्युमेंट काढायचं म्हणलं खूप सारा त्रास आहे. अगदी म्हणून बरोबर विचारतोय. बरोबर प्रश्न आहे सर तुमचा. परंतु तुम्ही मला सुरुवात करा वाटते अनाथ आरक्षणापासून. सन 2018 अनाथ आरक्षण आलं, 19 इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. एमपीएससीच्या पहिल्या ऍडमध्ये PSI ची वगैरे ही दुसरी ऍड होती, त्याच्यामध्ये आमच्या जागा आल्यानंतर मी जागा झालो. बेसिकली ऑर्फन +6 जागा होत्या वगैरे जागा झालो. मग आता प्रश्न ह्याच्यावरती येऊयात की आरक्षणाचा लाभ कसा घ्यायचा थोडक्यात, किंवा ज्याला आणि खरं सांगू का, आता मी बरेचसे बालगृह वगैरे फिरलेलो आहे. खूप इनोसेंट पोर असतात होते, खूप इनोसेंट. ह्या जगातल्या हुशार लोकांशी त्यांचा संबंध खूप कमी असतो. आणि ते खरं म्हणजे ते जपली पाहिजेत पोरं. त्यांना आपण असं म्हणूयात की बेसिक गोष्टीची पण प्रॉपर डेव्हलपमेंट झाली नसती काय. तर त्यामध्ये अतिशय मी अभयदादा, नारायणदादा, जयाताई, अश्विनीताई, आम्ही असे काही टीम आहोत. आम्ही अनाथ मुलांचे आम्ही मित्रपरिवारच आहोत. मी तर भाऊच मानतो यांना. खूप संघर्ष केला. मी नंतर उतरलो, पण नारायणदादाचा, अभयदादाचा संघर्ष मोठा. ह्या दोघांनी खूप प्रयत्न केले. अनाथ आरक्षण आलं 2018 पण ह्यांनी फार 12-13 ह्यांनी लढाई सुरू केली होती. आल्यानंतर देखील प्रमाणपत्र निघायला प्रचंड अडचणी. पण मी म्हटल्याप्रमाणे मी थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स असायचो. मग माझे थोडेसे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट मी इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला. आदरणीय बच्चू कडू साहेबांनी त्यावेळी माझ्या प्रमाणपत्राला तिथल्या अधिकाऱ्याला फोन लावून सांगितलं, ह्याची अडचण काय, तुम्हाला अडचण काय. मी तर सगळे डॉक्युमेंट्स 27 प्रकारचे डॉक्युमेंट्स दिले होते सर. मी मला माहिती होतं की ही अडचणी येऊ शकतात. मग त्यांनी फायनली मला सर्टिफिकेट दिलं. आणि ह्याच्या अडचणी आता अजिबात नाही आहेत. म्हणजे बालगृहातल्या किंवा बालगृह बाह्य असे 2 प्रकार आहेत अनाथ आरक्षणाचे. तर त्यामध्ये दोघांना देखील काही अडचण येत नाही आता सध्या. साधारणतः अर्ज केल्यापासून 40 दिवसात प्रमाणपत्र येतं. आमच्याकडे तक्रारी पण येत नाहीत आजकाल. कारण की आम्ही आदरणीय आता विधान परिषदेचे आमदार आहेत श्रीकांतजी भारती, आम्ही त्यांना बाबा म्हणतो, श्रेय आई, यांनी खूप प्रयत्न करून ते सगळे GR व्यवस्थित करून घेतले. आणि त्यामुळे आता अतिशय सुलभ झालेलं आहे. काय लागतं डॉक्युमेंट? आई वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र आणि ज्या बालगृहात राहतो त्या बालगृहाचं सर्टिफिकेट. सिंपल. आणि 3 डॉक्युमेंटमध्ये 3 डॉक्युमेंट्समध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड असतंच कुणाकडे. आणि तालुका लेवलला कुठे काढायचं हे जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा जिल्ह्याच्या ठिकाणी. तो नंतर जाईल तुमचा उपायुक्त महिला बाल विकास विभागीय, आणि ते व्हेरीफाय करून तुम्हाला देतील प्रमाणपत्र. आणि जर सिटीमध्ये असेल तर सेम प्रोसेस आहे? सिटीमध्ये पण सेम प्रोसेस. प्रिलियमचा अभ्यास कसा केला आणि प्रिलियमसाठी कोणते बुक रेफर केले होते? आता बघा, प्रिलिमचा जो अभ्यास आहे ना, तो मी साधारणतः क्वेश्चन पेपरवर जास्त ट्रस्ट ठेवला. प्रिव्हियस इयर आणि ते पण आयोगाचे. आणि टेस्ट सिरीज देणं मस्ट आहे मला वाटतं. थोडंसं टेस्ट सिरीजवर जर लक्ष केलं. आणि पुस्तकं सगळेच नॉर्मल आहेत. तुम्हाला पुस्तकाबद्दल मी आता खोलात सांगणार नाही. रंजन कोळंबे सरांचे पुस्तकं दर्जेदार आहेत. काय त्या माणसानं काय एका पानात 2 क्वेश्चन निघतात कधी. बरोबर, एवढे दर्जेदार त्यांचे पुस्तक आहेत. आणि मी आता त्यांची काय ऍडव्हर्टाईज करत नाही. मी त्यांच्या क्लासला आम्हाला एवढंच जाणून घ्यायचंय की मुलं विविध लेखकांची जी पुस्तकं आहेत ते वाचतात. तुम्ही अशी कोणती रेफरन्स बुक वापरली जेणेकरून तुम्हाला सक्सेस भेटला आहे, ती फक्त मला रेफरन्स बुक सांगा. तर मी खरं सांगा, मी UPSC करत होतो. मग लक्ष्मीकांत ऑलरेडी वाचून झालं होतं खूप वेळा. तरी पण मी कोळंबे सरांचं पॉलिटी घेतलं होतं, त्यांचंच इकॉनॉमी पण घेतलं होतं. आणि हिस्ट्रीचं म्हणा होतं गाठा सरांचं हिस्ट्रीचं केलं होतं. आणि सायन्स अँड टेकचं बसके सरांचं. हो. आणि करंट अफेअरला आपलं आता खूप दर्जेदार आले. म्हणजे करंट अफेअरला दुसरं काय नकाच बघू. पण मी इयर बुक पण केले. मला करंट अफेअरमध्ये जास्त काही विचार करण्याची गरज नव्हती, कारण मी ट्विटर रीड करायचो सुरुवातीपासूनच. ट्विटर ज्यावेळी इंडियन पीपल्स म्हणजे लीडर्स येत नव्हते तेव्हापासून, त्यामुळे मला करंट अफेअरवरती एवढं काही अडचण आल्या नाही. तुम्ही तुमचा सोर्स तर बघू शकता. पृथ्वीची परिक्रमा बी केली तर ठीक आहे. सर, आता 16 जूनला पेपर आहे. तर 16 जूनच्या अनुषंगाने आता एक 4 महिन्याचा वेळ आहे. आणि बऱ्याच जणांच्या मनात गोंधळ असतो की मेन्सचा अभ्यास करावा का प्रिलियमचा अभ्यास करावा. तर तुम्हाला काय वाटतं, कसं असावं अभ्यासाचं स्वरूप? आता 16 जूनला मेन्स आहे का? प्री आहे. आता जी नव्याने येणारी 2024 ची प्री आहे, कंबाईन. ऍक्च्युली खरं सांगू बघा, म्हणजे एखादा व्यक्ती कसा असू शकतो. मी आता PSI झालो आणि सडनली आय फॉरगेट एव्हरीथिंग अबाउट दिस शेड्यूल अँड दॅट ऑल. म्हणजे हे देखील चेंज होतं. मी तुम्हाला सांगायचं म्हणजे की तुम्ही आज जो हा स्ट्रगलचा वगैरे विचार करताय, हे अचानकपणे चेंज होतं आणि खरंच चेंज होतं. तर आता 16 जूनला जो पेपर आहे ना, त्याच्यासाठी जर पोरं कंबाईनवर फोकस करत असतील तर मला वाटतं त्यांनी 85% प्रीवरच फोकस करावं आता सध्या. आणि MPSCचा नियम आहे, प्री पास झाला तर तुझ्या चान्सेस आहेत पुढे जाण्याचे. MPSC जो प्रीच पास नाही झाला तो हळूहळू डिप्रेशनमध्ये झाला. तुम्ही 4 अटेम्प्ट दिले, 5 अटेम्प्ट दिले, प्रीच निघाल नाही, काय करणार तुम्ही?
आणि नापास होणाऱ्यांना काही दुःख वाटून घेऊ नका. म्हणजे एक IAS आहेत आता, ते IPS पण होते, मला त्यांचं एक्झॅक्ट नाव येत नाही, ओमकार पवार. त्यांनी स्वतः सांगितलंय की कंबाईनचे ते 5 प्रिलिम फेल झालेले आहेत. सच अ ग्रेट इन्स्पिरेशन. तो व्यक्ती आज IPS होतो प्लस IAS होतो. म्हणजे कंबाईन खरंच कठीण परीक्षा आहे असं मनावर घ्या तुम्ही. जर फेल झाला असाल तर काय नाही, परंतु मला वाटतं 16 जूनच्या पेपरला त्यांनी प्रॉपरली फोकस केलं पाहिजे प्रीवरती. कारण मला वाटतं 3 महिन्यामध्ये तुम्ही मेन्स कव्हर करू शकता. सर, मेन्सला जाताना बरेच मुलं ग्रामीण भागातून येतात अभ्यास करायला. त्यांचा इंग्लिश हा विषयाचा प्रॉब्लेम असतो. तुम्ही 7वी मध्ये असताना तुमच्या एका शिक्षकाने तुमच्याबद्दलचा इंग्लिश बद्दलचा जो ग्रह होता तो बाहेर काढला. तुम्हाला इंग्लिश चांगलं यायला लागलं म्हणून तुम्ही सायन्स निवडलं. काय असं होतं की ज्यामुळे इंग्लिशची आवड निर्माण झाली आणि नवीन विद्यार्थ्यांनी ज्यांना इंग्लिशची भीती आहे त्यांनी काय केलं पाहिजे? एका शब्दात सांगतो, कौतुक. माझं कौतुक केलं सरांनी. आणि कौतुक केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीत आवड निर्माण होते आणि त्या कौतुकातून मी इंग्रजी शिकायला लागलो. आणि मला आजही आठवतो सरांनी माझ्या कोणत्या शब्दाचं कौतुक केलं होतं, कन्व्हर्सेशन या शब्दाचं कौतुक केलं होतं, संभाषण. तर 7वीचा विषय आहे तो, आणि तो हळूहळू बिल्डअप होत गेला. आणि मी नंतर इंग्रजीच न्यूजपेपर वाचायला लागलो, म्हणजे 10वीच्या पुढून तर थोडेफार. आणि हा जो काही न्यूनगंड आहे आपल्या पोरांमध्ये महाराष्ट्रातल्या खास करून, किंवा इंग्रजी जमत नाही किंवा इंग्रजीची अडचण आहे, मी तुम्हाला खरंच सांगतो इंग्रजी ही मराठीपेक्षा कितीतरी पट सोपे आहे. इंग्रजाला येऊन बघा पण बरं मराठी शिकता येते का, किती अवघड आहे आपली मराठी. तर इंग्रजी शिकणं सोपं आहे, परंतु मी कसे शिकलो एकदम एका छोट्या लाईनमध्ये सांगतो. अजिबात ग्रामरचा विचार करू नका. ग्रामर हे तुम्हाला इंग्रजी कधी शिकू देत नाही, आणि मलाही शिकू दिलं नाही सुरुवातीला ग्रामर. मी ग्रामरचा विचारच करायला सोडून दिला. सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स ह्याचे जे बेसिक वापरायचे वर्ड आहेत ना तेच वापरायचे. समोरच्याला कळू द्या ना तुम्ही चुकताय पण तुम्ही बोलताय, यू आर ट्राईंग, यू आर डुईंग. तर त्यातून मी इंग्रजी शिकत गेलो. आणि आता स्पेसिफिकली तुम्ही म्हणाल की मेन्सला फायदा झाला का, अजिबात नाही. मला इंग्रजी प्रचंड येतं, चांगलं बोलता, परंतु मला ग्रामरला कमी मार्क आले इंग्रजीला. मी खरं सांगतो, म्हणजे खोटं बोलण्यात त्याच्यात काही अर्थ नाही. आणि इंग्रजी ग्रामरसाठी तुम्ही, मला वाटतंय आपले महेश पाटील सर, त्यांनी मला फ्री ऑफ कॉस्ट क्लास दिला होता. म्हणजे काहीतरी 1100 रुपये वगैरे त्यांनी थोडे घेतले होते टॅक्स फी, पण त्यांनी मला दिला होता. पण मला तेवढं बी त्यातून काही जमलं नाही. पण त्यांच्या बुकचा मला फायदा झाला. 0 एरर काहीतरी बुक होतं. सर, 2 माझे महत्वाचे प्रश्न आहेत आता मुलाखतीच्या शेवटीकडे येताना. सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्या बोलण्यातून आलं की जे 8 वर्ष लोक इथं अभ्यास करतायत त्यांनी आता याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर त्यांनी कशा प्रकारे बाहेर पडलं पाहिजे? बिग क्वेश्चन. म्हणजे मी तर सांगेल, मला वाटतं त्यांच्याकडे तेवढी विजडम आहे. विजडम म्हणजे त्यांनी चूज करायला पाहिजे. गावाकडे जाऊन शेती करणे किंवा बाहेर देशात जाऊन जॉब करणे पासपोर्ट काढून. काय दुबईला काय इंग्रजी बोलायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला अचीवच करायचं ना लाईफ. आणि पहिले 5 वर्ष कुणाच्याही स्ट्रगलचे असतात, कुणाचे असतात. ते पण नाही जमलं तर तुम्ही नोकरी करा. म्हणजे नोकरी हा सगळ्यात मला वाटतं चीपेस्ट वे टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. म्हणजे छोट्यातला छोटा मार्ग आहे तो, म्हणजे नोकरी करणं. नोकरी तर कायमच उपलब्ध आहे. तुमची करण्याची तयारी नसली तर काय बोलणार? कारण का इकॉनॉमी मध्ये असं नाही की ते उपलब्ध नाही. आहेत. आता म्हणतायत की जॉबचं शॉर्टेज आहे वगैरे. जॉबचं शॉर्टेज नाही, स्किलचं शॉर्टेज आहे. बरोबर. ज्याच्याकडे स्किल आहे त्याला जॉब आहे. आणि कुठलंही स्किल मला वाटतंय 90 दिवसात अक्वायर करू शकतो आपण. आता आम्ही ट्रेनिंगला होतो, 21 दिवसात ट्रेनिंग अक्वायर केली आम्ही. मी माझं स्वतःचं 7 किलो वजन लूज केलं, 65 kg स्लिम फिट बॉडी केली. प्लॅनिंग नाही एकदम. 21 डेज मी फक्त रनिंगवर फोकस केलं. पाय कसे टाकायचे हे सगळे गोष्टी मास्टरी करता आल्या पाहिजे आपल्याला. तुम्ही IT फील्डमध्ये विचारा कोणत्या क्षेत्रामध्ये मला लवकर जॉब भेटू शकतो. 6 महिने म्हणजे मोठा पिरियड नाही एखादा जॉब मिळवण्यासाठी. आणि IT फील्ड आहे. परत तुमचा पर्सनल, आता मी व्यवसायाचं बोलतो. आता मी व्यवसायाचं बोललो, मला प्रश्न विचारताल की भांडवल कुठं आहे? भांडवल कारण ऑलरेडीच हे मित्रांकडून घरच्यांकडून कर्जात आहेत थोडक्यात. बरोबर. मला वाटतं व्यवसाय सुरू करायला देखील खूप भांडवल लागत नाही. तुमची तयारी पाहिजे. तुमची तयारी पाहिजे की ती अंगावर जे तुम्ही ओढून घेतलेलं आहे वेगवेगळे रंग, मी असं आहे, मी तसं आहे, मी हा व्यवसायच करू शकत नाही, मला ते व्यवसाय शोभणार नाही, मग तुमच्या अडचणीतूनच सुरू होतात. गोव्यावरून परत आल्यावर असं ठरलं की आता MPSC करायची. पण आता बॅक द माइंड असा विचार होता की काय परत प्लॅन बी काय अजून असावा 6 महिन्यानंतर असा. कारण का आता सध्या खूप सारे प्रश्न आहेत की प्लॅन बी. तुमचा असा काय प्लॅन बी होता का आणि असावा का प्लॅन बी? येस, माझा प्लॅन बी एकदम इन हँड तयार होता. प्लॅन बी. माझी इंग्रजी थोडीशी ठीकठाक होती आणि मी पासपोर्ट काढला होता. मी 2019लाच पासपोर्ट काढलाय.
पासपोर्ट यासाठी चालला होता की त्यावेळी अशी सिच्युएशन होती की तरुणांनी बाहेर जाऊन पैसे कमवावे. आणि अलीकडे संभाजी ब्रिगेडचे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांनी तर अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा नावाची एक म्हणजे घोषवाक्यच तयार केले. म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी बाहेर पडून ते काबीज करावं हे त्या उद्दिष्ट आहे त्यांचं. आणि मी असा वाचक असल्यामुळे मी चौकस आहे थोडासा, चारी बाजूकडे लक्ष असतं माझं, म्हणजे वाचनावरून म्हणा किंवा कृतीवरून. तर त्यातून मी दुबईला जॉब केला असता सहजपणे. दुबईत नसता भेटला मी ओमानला गेलो असतो, ओमानला नसता भेटला येमेनला गेलो असतो. सुरुवातीला आय हॅव टू गेट आउट, काम करण्यासाठी कुठेतरी बाहेर जावंच लागलं असतं. ते नसतं झालं तर मी इंडियात केला असता. इंडियामध्ये पण थोडंसं, पण मी हा प्रायोरिटी ठेवली असती की माझी सॅलरी काही करून हाय असली पाहिजे. कारण हे बघा, अल्टिमेटली तुम्ही तुमचा टाइम देताय, कुणी पण, मी असो तुम्ही असो, तुमचा टाइमाची कॉस्ट तुम्हाला मिळाली पाहिजे. तुम्हाला रिअल कॉस्ट माहिती आहे तुमच्या टायमाची. माझी कॉस्ट आजही मला मिनिमम 50,000 सॅलरी असती तर मी कुठलाही जॉब केला असता. आणि एक बघा, तुम्ही अपयशात जगला किंवा आनंदात जगला तरी तुम्हाला जगणं आहेच, तुमच्याकडे उत्तर नाही. तुम्ही मग कशाला रडत जगताय? बेसिक पॉईंट आहे, रडत कशाला जगताय? पैसे नाही आहेत, परत 8 वर्ष झालं यश नाही आहे. कुणाला सांगू नका, डोंट स्प्रेड निगेटिव्हिटी. ही लोकांनीच पसरवलेली निगेटिव्हिटी आहे. हे पराभूत मानसिकतेतले लोक आहेत. त्यांनी काय केलं पाहिजे, तुम्हीच पॉझिटिव्हिटी शेअर करा. तुम्हीच, आणि अशा आहेत उदाहरणं आहेत, काही पोरांनी MPSC सोडून इथंच काही ना काही व्यवसाय सुरू केले. आज अभिमान आहे मला त्या पोरांचा, व्यवसाय करतायत ते. काही लोक नोकरी करायला गेले. महेश गायकवाड म्हणून माझा मित्र आहे, तो आज उत्तम नोकरी करतोय. मी त्याला कॉन्टॅक्टमध्ये पण आहे. मी त्याला सहज विचारलं, अरे म्हणले मी 2017ला सोडली MPSC करणं आणि मी आता सेटल आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणजे असे बी काही पोरं आहेत. रोज दरवर्षी डिग्री करून 7 ते 8 लाख लोक बाहेर पडतात. स्पर्धा परीक्षेचं अनिश्चिततेचं क्षेत्र त्याच्यामध्ये येतात. अशा नवीन विद्यार्थ्यांना काय संदेश देतात? कुठलाही निर्णय घ्या त्यापूर्वी विचार करा आणि घेतलेल्या निर्णयाला योग्य प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा, पण त्याचा एक टाइम बॉन्ड ठेवा. टाइम खूप व्हॅल्युएबल आहे. तुमची लाईफ अशी किती असणार आहे? 200 वर्ष तर नाही ना, हे तर फॅक्ट आहे. आहेत 100 वर्ष, त्यातले 33% तुम्ही झोपी जाणार आहात, बरोबर? किती कमी लाईफ आहे म्हणजे विचार जर केला तर. तुमची लाईफ खूप मौल्यवान आहे ना. आजचा काळ तर आहे ना, म्हणजे टाइम इज मनी, सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या आणि वेगवेगळे क्षेत्र एक्सप्लोर करा. आणि वाचन, मी वाचनावर खूप भर देतो. तुम्हाला वाचनाची आवडच पाहिजे. मला आवड नव्हती, मी तुमच्यातलाच आहे साधारण मुलगा आणि मी आजही तुमच्यातलाच आहे, परंतु मी हॅबिट चेंज केली, बेसिक हॅबिट चेंज केली. पहिली गोष्ट, तरुण पोरांनी व्यसन नाही केली पाहिजे. मी एक पोलीस ऑफिसर म्हणून देखील विनंती करतो. आणि मला वाटतं व्यसनातून फायदे काहीच होत नाहीत. तुम्हाला वाटतं त्या रात्री की तुम्ही व्यसन केलं म्हणजे तुम्ही कुठल्या तरी त्रासातून मुक्तात, पण सकाळी तोच प्रश्न कायम असतो ज्या त्रासासाठी तुम्ही व्यसन करताय. त्यामुळे तुम्ही सोल्युशन बेस काम केलं पाहिजे, प्रॉब्लेम वाढवायची कामं नका करू. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना सुरुवातीचं बालपण अनाथगृहात, नंतर काका काकूंनी सांभाळ, धाराशिव सारखी परिस्थिती, त्यानंतर पुढे ऑफिस बॉयचा जॉब, त्यानंतर मधीच गोव्याला आणि परत आल्यावर सिलेक्शन झाल्यावरचा आनंद कसा होता? कसा आनंद साजरा केला आणि आयुष्याचं चित्र कसं समोर राहिलं होतं? म्हणजे मला रडूच येत नाही, माझं रडणं लहानपणी संपलंय. पण मी प्रचंड भावनिक झालो होतो आणि माझं सिलेक्शन होण्यामागं मी असं मानतो की थोडेसे आईवडिलांची पुण्य आहे, थोरांचे आशीर्वाद, माझ्यातला असलेला कृतज्ञपणा. हे फक्त अभ्यास करून कोणी अधिकारी होत नाही बरं का, म्हणजे सगळ्या गोष्टींचं लागतं व्यवस्थित. तर आणि आनंद प्रचंड झाला होता, म्हणजे मी स्तब्ध झालो होतो की झालं फायनली. मी अशा जंप करत होतो तर साधारणतः 5-5 फूट मी उड्या मारल्या जागेवरती. मला एवढा आनंद झाला होता, माझं सिलेक्शन झालं या गोष्टीमध्ये. आणि मी आणि माझा मित्र सँडविच खात होतो. माझा रिझल्ट आला म्हणून मला फोन केला. लिटरली तुम्हाला सांगतो, सँडविच नाही, मला पाणी पण गेलं नाही. म्हणजे अशा प्रकारे मी स्तब्ध झालो होतो, एकदम स्तब्ध झालो होतो. आणि साधारण मी 15-20 मिनिट एका जागेवरच बसून होतो. म्हणजे बघा ना तुम्ही, किती वर्षाचा तो संघर्ष, 4-5 वर्ष तर सहजच गेली. आणि तुम्हाला सांगतो, तेच चहा, म्हणजे ती कविता पण आहे, तेच ते तसंच झालं होतं. तेच चहा, तेच पोहे, तोच पुस्तक आणि तोच अभ्यास. आणि त्यातून मुक्त होण्याचा जो आनंद मला दिसत होता, कारण PSI इज रिझनेबल पोस्ट, म्हणजे एखाद्या माणसाला थांबण्यासारखी पोस्ट आहे. आणि खरं सांगू, PSI मध्ये खूप काम करण्यासारखं आहे, खूप. तुम्ही फक्त प्रामाणिक राहिलं पाहिजे कामाशी आणि डिसिप्लिननं काम केलं पाहिजे, ह्या मताचं मी आहे. आणि मला खूप कामं पण करायचे,
तर हा देखील खूप आनंद झाला. दुसरी गोष्ट फायनान्शियल सोल्युशन झालं. पैशापुढे कोणाचंच काय चालत नाही, फायनान्शियल सोल्युशन झालं. तिसरी गोष्ट म्हणजे एक रिस्पेक्ट नावाचा प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला खूपच महत्व आहे. म्हणजे तो करतो, वर्दीला महत्व आहे, करतो काय, तर त्यामध्ये एक रिस्पेक्ट गेन झाली मला. आता मी माझ्या गावातल्या अनेक लोकांचा म्हणजे सगळ्यांचाच ऑलमोस्ट मी अभिमान आहे. काय पाहिजे, एका खेडेगावातून आलेला मुलगा 5-10 वर्ष बाहेर संघर्ष करतो, एका गावाचा अभिमान होतो, याच्या एवढा मोठी गोष्ट काय हो नाही. ते तर याच्या मी ज्यावेळी माझ्या गावात मिरवणूक झाली त्यावेळी माझ्या गावातल्या साधारणतः 200 आया, मी आयाच म्हणतो त्यांना, मी पाया पडले त्यांच्या डोळ्यात अश्रू असायचे. अहो हेच मिळवलं मी, सक्सेस मिळवलं म्हणजे हेच मिळवलं. त्यांना एक आईवडील नसलेला मुलगा इतक्या दूरपर्यंत पोहोचला याचा खूप आनंद झाला त्यांना. मला त्यांच्या डोळ्यात दिसत होतं त्या दिवशी. आणि हेच म्हणजे यशाचं माझं गम, ह्याचाच आनंद. बघा, बरेच जण परिस्थितीचा भाव करतात, परिस्थितीचा भाव न करता खरंच सरांचा पूर्ण तुम्ही इंटरव्ह्यू ऐकला तर खरंच म्हणजे अक्षरशः माझ्या अंगावर सुद्धा शहारे आले. शेवटी सर जरी म्हटले रडायला नाही आलं तर मला पण थोडंसं रडू वाटलं. आणि तुम्हालाही मुलाखत ऐकताना तसं वाटलं असेल. सोपं नाहीये की बालगृहातून जगणं, आई वडील नसताना जीवन जगणं खूप अवघड आहे. मुलं म्हणतात की जर आपले वडील जर हरवले असेल तर आपली घरची परिस्थिती पूर्ण ढासळते. अशा वेळेमध्ये आई वडील सुद्धा नाहीये, काका काकूंनी केलेला सांभाळ असेल, पण कुठेही मला पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये कुठेही असं वाटलं नाही की परिस्थितीचा भाव केलाय. सर माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी हे करू शकलो नाही, सर माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी ते करू शकलो नाही. आत्मविश्वास होता, तो अति आत्मविश्वास होता असे मित्र म्हणायचे. तरी त्यांचं वाक्य आहे की कमी आत्मविश्वास असण्यापेक्षा अति आत्मविश्वास असलेला चांगला. आणि त्यांचं क्लिअर कट मत आहे की पैसे तुम्हाला मिळत जातात, परिस्थितीचा भाव करू नका, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, तुम्हीच याच्यातून बाहेर पडू शकता. त्यामुळे जे कोणी विद्यार्थी नव्याने येणार आहेत किंवा जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी न खचता तयारी करा. सरांचा जो संघर्षमय जीवन आहे तो यातूनच आपल्याला काहीतरी शिकून जातो. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला इथं बोलवलं, 2 शब्द माझे शेअर केले. मित्रांनो यातून पॉझिटिव्हिटीज घ्या. थँक्यू.